नमस्कार मित्रांनो, आपण नेहमी ऐकतो की जो आपल्याला महत्त्व देत नाही त्याला सोडून पुढे जा. हे खरं आहे, पण कधी विचार केला आहे का? कदाचित ती व्यक्ती तुमची काळजी करत असेल मित्रांनो, आणि तिचं शांत असणं हा तिचा अहंकार नसून तिची भीती असेल. कदाचित ती तुम्हाला दुर्लक्ष करत नसेल, तर ती शांतपणे तुमची वाट पाहत असेल. तुम्ही अजूनही तिच्या प्रभावाखाली आहात का? तिच्यासाठी थोडे वेडे आहात का? अजून तिच्या खेळाचा भाग बनून आहात का? जेव्हा तुम्ही तिच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया देता तेव्हा तुम्ही तिला हेच सिद्ध करता की ती बरोबर आहे. पण आता हे सगळं थांबवायची वेळ आली आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर याचा अर्थ तुम्ही पण आता या खेळात अडकून थकले आहात. तुमच्या भावना आणि ऊर्जा अशा व्यक्तीवर तुम्ही वाया घालवू नका किंवा वाया घालवून थकले आहात ज्याला तुमच्या प्रतिक्रियांमधून आनंद मिळतो. आज तुम्ही शिकणार आहात मित्रांनो, शांत राहणं म्हणजेच विचारपूर्वक शांत राहणं. हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र बनतं. या शांततेमुळे तुम्ही नात्यातील संपूर्ण परिस्थिती बदलू शकता. यामुळे ती प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारेल आणि यामुळेच तुम्ही तुमची शक्ती, आत्मसन्मान, प्रतिष्ठा कायम ठेवून यातून बाहेर पडाल. हे फक्त प्रेम संबंधाबद्दल नाही मित्रांनो, हे जीवनाबद्दल आहे. नियंत्रण, शक्ती, आधार हे सर्व एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. जेव्हा कोणी तुम्हाला आव्हान करतं तेव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया करता, कशी प्रतिक्रिया देता? म्हणून शांत बसा, लक्ष द्या आणि मी जे सांगते ते काळजीपूर्वक तुम्ही ऐका. शांतता हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र. मित्रांनो, अनेकदा आपल्याला वाटतं की एखादी व्यक्ती अचानक आपल्यापासून दूर गेली, शांत झाली किंवा दुर्लक्ष केलं. अशा वेळी आपण अस्वस्थ होतो, सतत तिचा फोन तपासतो, मेसेजची वाट पाहतो आणि नकळत तिच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया देतो. पण इथेच आपण मोठी चूक करतो. आजकाल नात्यांमध्ये शक्तीचं संतुलन खूप महत्त्वाचं आहे. ज्या क्षणी तुम्ही प्रतिक्रिया देता, तिच्या मागे लागता किंवा तिला दाखवता की तिच्या दुर्लक्षामुळे तुम्हाला किती त्रास होतोय, तर मित्रांनो त्याचं तुम्हाला कितीही त्रास होतो त्याच क्षणी तुम्ही तुमच्या हातातलं नियंत्रण गमावता. तुम्ही तिला दाखवता की तिच्या अनुपस्थितीमुळे तुम्हाला किती त्रास होतो, तेव्हा तुम्ही तुमच्या भावनांवरचं नियंत्रण तिच्या हातात देता. म्हणूनच जे खरोखरच कणखरं असतात ते कधीही लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, उलट शांत राहतात. आणि मित्रांनो, ती तुमच्या मेसेजला उशिरा उत्तर देईल, अचानक बिझी होईल, पण तरीही तुमच्या सोशल मीडिया स्टोरीज नक्की पाहिल. ती हे सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी करेल की ती तुमच्याशिवाय मजेत आहे, पण खरं तर ती तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असते. तुमच्या मनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे होणारी ती छोटीशी चूक की जेणेकरून काय झालं असं मेसेज करणे तिच्यासाठी विजयाची घंटा असते. तुम्ही प्रतिक्रिया देताच तिला लगेच कळतं की तुमच्या भावना तिच्या हातात आहेत. तिला समजतं की तुम्ही अजूनही तिच्याकडे आकर्षित आहात आणि ती तुमच्यासोबत तिच्या मनाप्रमाणे खेळ खेळत असते. तर मित्रांनो, इथेच बरेच पुरुष चुकतात. ते घाबरतात, फोन तपासतात, डबल मेसेज करतात, माफी मागतात. पण मित्रांनो, तिला याची अपेक्षाच असते की जेव्हा ती हे पाहते तेव्हा तुमच्याबद्दल तिचं स्वारस्य कमी होतं. एक स्त्री असे खेळ फक्त अशाच पुरुषासोबत खेळते ज्याच्याबद्दल तिने अजून पूर्ण विचार केलेला नाही, ज्याची ती अजूनही परीक्षा घेत आहे किंवा ज्याचा तिला पूर्ण आदर वाटत नाही. तिला हे पाहायचं असतं की तुम्ही तिच्या पसंतीवर अवलंबून असलेले कसे पुरुष आहात. तुम्ही तिला दाखवता की तुम्हाला तिची किती गरज आहे. त्याच क्षणी हा खेळ संपतो. ती फक्त दूर जात नाही तर पळून जाते, कारण तुम्ही तिला हेच सांगता की तिचं लक्ष ही तुमची जगण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, स्त्रिया कमकुवत नाहीत किंवा लगेच हार मानणाऱ्या नाहीत, पुरुषांच्या मागे लागत नाहीत. त्यांना असे पुरुष आवडतात ज्यांना त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने काही एक फरक पडत नाही. तिला वाटेल की तिने तुम्हाला ओळखलं आहे आणि तुम्ही प्रतिक्रिया द्याल. पण मित्रांनो बघा, जेव्हा तुम्ही शांत राहता, कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, तेव्हा तिला शंका येते की ही शंका तिच्या मनात गोंधळ निर्माण करते. तिला वाटू लागते की मी त्याला चुकीचं समजले का, किंवा
तो खरंच माझ्याशिवाय पुढे जात आहे का? मी एक चांगला माणूस गमावला आहे का? आणि हीच शंका तिला तुमच्याकडे परत घेऊन येते. पण जेव्हा तिला हे कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो, कारण ज्या पुरुषाची ती परीक्षा घेत होती तो आता तिच्या नियंत्रणाबाहेर गेलेला असतो. तुम्ही आता आता ती व्यक्ती बनला आहात ज्याची तिला सर्वात जास्त भीती वाटते. असा एक पुरुष ज्याला ती नियंत्रित करू शकत नाही. तुम्ही सहमत आहात का? शांत राहून खरंच नात्यातील बदल घडवता येतो असं तुम्हाला वाटतं का? तर कमेंट नक्की सांगा. नंबर 2, तुमचं मौन व्रत तिचं नियंत्रण कसं तोडलं? मित्रांनो, शांतता ही खूप शक्तिशाली असते. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही नकळतपणे तिलाच अस्वस्थ करता. तिला तुमच्याकडून सतत अपेक्षा असते की तुम्ही तिच्या मागे लागला, तिची मनधरणी कराल. पण आता तीच तुमच्या फोनची वाट पाहते. तिला अजूनही तुमची काळजी आहे का हे शोधण्यासाठी ती तुमच्या जुन्या मेसेजमध्ये हरवून जाते. ती कदाचित दाखवेल की तिला काही फरक पडत नाही, दुसऱ्या मुलांसोबत फोटो पोस्ट करेल किंवा मित्रांसोबत फिरायला जाईल, पण आतून ती तुमचीच वाट पाहत असते. तिला हे पाहायचं असतं की तिचा तुमच्यावर अजूनही प्रभाव आहे का? पण जेव्हा तुम्ही कोणतीच प्रतिक्रिया देत नाही, कोणताही मेसेज करत नाही, तेव्हा तिला खरा धक्का बसतो, कारण आता तिलाच शक्तिहीन वाटू लागतं. तुम्ही जसे तिच्या उत्तराची वाट पाहत होता त्याचप्रमाणे ती आता तुमच्या उत्तराची वाट पाहते. तिला वाटू लागतं की तुम्ही तिच्याशिवाय पुढे निघून गेला आहात आणि हीच भीती तिला तुमच्याकडे परत घेऊन येते. मित्रांनो, पण इथे बरेच पुरुष मोठी चूक करतात. ती तुम्हाला एक साधा मेसेज करेल, जसं की अरे तू कसा आहेस, मी आशा करते की तू ठीक आहेस. आणि ही एक परीक्षा असते मित्रांनो, आणि यातच अनेक जण फसतात. ते लगेच आनंदाने उत्तर देतात, पण तुम्ही जलद उत्तर देता. तिला कळतं की तिच्याकडे अजूनही तुम्ही आहात. तिला समजतं की तिला तुम्हाला पाहिजे तेव्हा ती मिळवू शकते आणि मग ती पुन्हा अदृश्य होते, कारण ती तुमच्यासाठी नव्हे तर फक्त तिच्या अहंकारासाठी ती परत आली होती. मित्रांनो बघा, म्हणूनच सर्वात प्रभावी प्रतिसाद म्हणजे कोणताच प्रतिसाद न देणे. जर तिला खरंच परत यायचं असेल तर ती मनापासून प्रयत्न करेल. ती फक्त साधा मेसेज पाठवणार नाही. फक्त साधा मेसेज न पाठवता ती तुम्हाला गमावल्याचा पश्चाताप देखील व्यक्त करेल. जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत शांत राहा, कारण तुमची शांतता तिच्या मनात शंका निर्माण करते आणि हीच शंका तिला तुमचा पाठलाग करण्यास लावते. पण यातली सर्वात चांगली गोष्ट काय माहितीये? जेव्हा तिला तुमचा पाठलाग करण्याची गरज पडते मित्रांनो, तेव्हा तुम्ही तिच्याशिवाय खूप पुढे निघून गेलात असाल, कारण आता तुम्हाला तिच्या मान्यतेची गरज नाही. तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करून तुमचं आयुष्य तुम्ही जगा. मित्रांनो बघा, बऱ्याच वेळा मजबूत मानसिकता आणि उच्च मूल्य तयार केले असेल. जेव्हा तिला कळेल की तिने काय गमावलं तेव्हा खूप उशीर झालेला असेल. तुम्हाला काय वाटतं, या शांततेच्या शक्तीवरती विश्वास ठेवल्याने काय बदल होऊ शकतो या कमेंटमध्ये सांगा. नंबर 3, तिची स्वतःवर शंका घेण्याची वेळ. मित्रांनो, तिला वाटलं होतं की तुम्ही नेहमी तिच्यासाठी उपलब्ध असता. पण तुमची शांतता तिला अस्वस्थ करते. तिच्या मनात शंका येते, तो पुढे गेला, मी चुकीची होती का? आणि हाच विचार तिला घाबरवतो. एखाद्या स्त्रीला हातातून मौल्यवान गोष्ट निसटून गेल्याची जाणीव खूप त्रास देते. तिला वाटतं ती दूर गेली. तुम्ही तिचा पाठलाग करणार नाही, लढाल, पण तुम्ही शांत राहिलात. तुमचं अस्तित्व तिच्या जीवनातून काढून घेतलं. तुम्ही तिला असं काहीतरी दिलं ज्याची तिला अपेक्षा नव्हती आणि अज्ञात, आणि आता ती उत्तरांच्या शोधात आहे. तुमचं सोशल मीडिया तपासते पण कोणताही प्रतिसाद देत नाही. तुमची शांतता ही जेवढी जास्त टिकते तेवढीच जास्त शंका तिच्या आत्मविश्वासाला तडा जातो. मित्रांनो, तिचा आत्मविश्वास कमजोर पुरुष लगेच प्रतिसाद देतो. त्याला वाटतं
हेच हवं होतं, पण तुम्ही जलद उत्तर देता. तिला कळतं की तिच्याकडे अजूनही तुम्ही आहात आणि मग पुन्हा तिला जाणवतं आणि हे तुम्हाला एक गृहीत धरलं होतं की ही शंका तिच्या कृतीत उतरते. ती तुम्हाला थेट म्हणणार नाही की तिला तुमची आठवण येते. हां, पण छोटे-मोठे संकेत देईल, अदृश्य होईल मित्रांनो. ते तुमच्याबद्दल नव्हतं, ते तिच्या नियंत्रणाबद्दल होतं. तुम्ही जिंकता, तुम्ही तिच्या खेळात खेळत नाहीत, कारण तुम्हाला माहीत आहे की हे नातं मित्रांनो, हे नातं लांब जातंय. जर खऱ्या अर्थाने पश्चाताप असेल तर ती थेट सांगेल, प्रयत्न करेल आणि जेव्हा असं होतं तेव्हाच शक्ती तुमच्या हातात असते, कारण तेव्हा तिला पश्चाताप करायचा असतो, सुधारण्याबद्दल नाही. हे तिच्या अभिमानाबद्दल आहे. जेव्हा तिला खऱ्या अर्थाने वाटतं की तिने तुम्हाला गमावलं आहे, तेव्हा ती मिळवण्यासाठी धडपडते. तुम्ही तिच्याशिवाय खूप पुढे निघून गेला आहात. तुमची शांतता, तुमची शक्ती हा तिचा सर्वात मोठा धडा आहे. तुम्ही पाठलाग करणे थांबवता. तुम्ही तो पुरुष बनता ज्याला ती नेहमी शोधत होते. पण जेव्हा तिला हे समजतं तेव्हा तुम्ही खूपच पुढे निघून गेला असाल. तीच खरी शक्ती आहे, म्हणूनच ती तुम्हाला कधीही विसरणार नाही. शेवटी मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमची शांतता हीच तुमची खरी ताकद आहे. जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देणं थांबवता तेव्हाच तुम्ही त्या खेळाचा भाग होणं बंद करता. तुम्ही तिला दाखवून देता की तिचं दुर्लक्ष तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही. तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करता. या शांततेमुळे तिला विचार करायला लागावं लागतं, स्वतःवर शंका घ्यायला लागते. तिला कळतं की तिने तुम्हाला गृहीत धरून खूप मोठी चूक केली आहे. आणि जेव्हा मित्रांनो तिला हे कळतं की तिने काय गमावलं आहे, कदाचित खूप उशीर झालेला असेल, कारण तोपर्यंत तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करून तुम्ही स्वतःच खूप पुढे निघून गेलेला असाल. तुम्ही असा माणूस बनाल ज्याला ती कधीही नियंत्रित करू शकणार नाही. म्हणूनच तुम्ही ती व्यक्ती असाल जिला ती कधीही विसरू शकणार नाही, कारण तिने तुमच्यावरचा प्रभाव पूर्णपणे गमावला असेल. शांत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमची ताकद दाखवा. तुम्ही तुमच्या या विचाराशी सहमत आहात का? तुमची मतं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्या